वेलकम बॅक टू अवर न्यू वन व्हिडिओ. आफ्टर लॉंग टाईम आज आपला व्लॉग येत आहे. आता हुरडा पार्टी चालू झालेली आहे, तर आम्ही जातोय मेहर रिट्रीटला हुरडा पार्टी करण्यासाठी. से हाय. फुल ॲटिट्यूड. मेहर रिट्रीट हे रिसॉर्ट आमच्या घरापासून 64 किलोमीटरवर असल्यामुळे आम्ही जरा सकाळी लवकर निघालेलो. हुरडा पार्टीचे चार्जेस हे अडल्ट्ससाठी 885 रुपीज होते आणि जी छोटी मुलं आहेत त्यांना 600 रुपीज होते. त्यामध्ये तुम्ही फुल डे होतं तर ते आपल्याला गेल्यावरती बँड येतात. जर तुम्हाला टाईम स्लॉटनुसार बँड घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगून घेऊ शकता. तिथे गेल्यावरती दोन्ही पेमेंट मेथड आहेत, कॅश पण आहे आणि ऑनलाईन पण आहे. ऑनलाईन थोडी जराशी अवघड जाईल तुम्हाला, कारण तिथे लिंक आहे, लिंक थ्रू तुम्हाला पे करावं लागेल. जर असं अवघड जाईल, त्याच्यामुळे तुम्ही कॅश घेऊन जा आणि कॅश पेमेंटच करा, ते तुम्हाला इझिली होऊन जाईल. जर तुम्ही मॉर्निंगला लवकर गेले तिथं जर तुम्ही 9 वाजेपर्यंत जाऊन पोहोचले तर 9:30चा टायमिंग दिलेला आहे, पण ते 9 वाजताच ब्रेकफास्टला वगैरे अलाउ करतात. लवकर गेलं तर कसं क्राऊड कमी असतो, त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लोर करता येईल. ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्ही एवढं सकाळी निघालो, तरीही आम्हाला हडपसरला हे ट्रॅफिक लागलंच. ऑलमोस्ट रिसॉर्टच्या जवळ पोहोचते वेळी ना थोडासा रस्ता खराब आहे, तो काय एवढा जास्त पण डिस्टन्स नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. फायनली वी रीच्ड टू मेहर रिट्रीट. एंट्रन्सला त्यांनी खूप जास्त कोकोनट ट्री लावलेले आहेत. एंट्रन्सला पण लावलेत आणि मध्येही लावले, त्याच्यामुळे एकदम कोकणात गेल्यासारखाच फील येतो. खूप सुंदर असं वाटतं. आम्ही घरून लवकर निघाल्यामुळे तिथे 7:45 वाजता जाऊन पोहोचलो, त्यामुळे आम्हाला बिलकुल क्राऊड नाही मिळाला. पार्किंग पण इझिली मिळाली. या एरियामध्ये हुरडा पार्टी करतात. तिथे 3 टाईप्स ऑफ बँड आहेत, ऑरेंज, ग्रीन आणि ब्ल्यू. त्याच्या हिशोबाने ते टाईम स्लॉट सांगतात, त्या टायमिंगमध्ये आपल्याला तिथे पोहोचावं लागतं. इथे एक पाण्याचा फाउंटेन होता, तिथे बोटिंग करतात. तिथे रेनबो तयार झालेला होता आणि इथे आहे वॉटर पार्क. अजून वॉटर पार्क चालू झालेला नव्हता. इथे त्यांचे जे वर्कर लोक आहेत ते क्लिनिंग करत होते, पण पाणी वगैरे सगळं तिथलं क्लीन आहे. इथे पेड सायकलिंगचाही ऑप्शन आहे. जर तुम्हाला सायकलिंग करायची असेल तर तुम्ही पैसे पे करून ते सायकल्स यूज करू शकता. हे आहे नाश्ता पॉईंट. इथे सेल्फ सर्व्हिस आहे आणि नाश्ता खरंच खूप मस्त होता. मिसळ, पोहे आणि शिरा होता. एकदम घरच्यासारखा, एकदम टेस्टी. जास्त तिखट नाही, लेकरूही खाऊ शकतं अशा पद्धतीने होता. आणि चहा, कॉफीचा दोन्हीही ऑप्शन होते. नाश्ता झाल्यावरती आम्ही निघालो ऑब्झर्वेशन टावरकडे. कोणताहीच क्राऊड नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक स्पॉट एकदम आरामात एक्सप्लोर करता आलं. इथे ऑब्झर्वेशन टावरवरूनही व्ह्यू खूप मस्त होता. पलीकडे एक रिव्हर होती, ती रिव्हरही दिसत होती. खरं तर या रिसॉर्टचा जो स्टाफ आहे ना, तो पण खूप चांगला होता. कोणता जर तुम्हाला पॉईंट माहिती नसेल त्यांना जर विचारलं ना, तर ते सांगून देत होते. ह्या आमच्या चुटक्याला ना, ज्या आम्ही डायरेक्शनमध्ये जात असतो ना, त्या साईडने जायचं नसतं. बिलकुल त्याच्या अपोजिटमध्येच तो जाणार. इथून स्टार्ट होतो झूचा एरिया. बोलो त्याला, बोलो बोलो त्याला, आवाज दे, बोलो ये म्हणा. सगळ्यात जास्त एन्जॉय अगस्त्यने केलं. त्याला बर्ड्स खूप जास्त आवडतात. डक जसा आवाज काढतील तो तसाच आवाज काढत होता. एका टाइमला तर आम्हाला वाटलं खरंच डकनी आवाज काढला, पण नंतर कळालं की हे याने आवाज काढला. सकाळी कोणीच नव्हतं, त्यामुळे आम्हाला बर्ड्स फीडिंग पण खूप आरामात करता आली. इथे 2 ऑस्ट्रिच आणि 1 इमू आहे. त्यांचे तिथे बोर्ड्स लावलेले आहेत, त्याच्यावरती त्यांचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला अनलिमिटेड शुगर कॅन ज्यूस मिळतं. सेल्फ सर्व्हिस आहे प्रत्येक ठिकाणी. आपापलं जायचं, आपापलं घ्यायचं. आत्ता झालेली आहे दुपारची वेळ आणि आता तुम्ही क्राऊड बघू शकता किती जास्त आहे.
बोटिंगच्या वेळीही त्यांचा एक माणूस आपल्यासोबत आपल्या बोटमध्ये येतो आणि एक गोल राऊंड मारून आपल्याला परत आणून जिथून आपण बसलोय तिथे आणून सोडून देतो. इथे आमचा हुरडा पार्टीचा टायमिंग चालू झाला होता म्हणून आम्ही हुरडा पार्टी करायला चालू केली. इथे मातीपासनं ना वस्तू बनवायचं चालू होतं तर तिथे किती जास्त गर्दी होती. मग पुढे जाऊन आम्ही पण बनवली. तिथे काही ठेवल्या होत्या वस्तू, त्यापैकी तुम्ही एखादी चूज करायची आणि मग ते बनवायची. फक्त 50 रुपये चार्जेस होते. चार्जेस पण काही एवढे जास्त नव्हते. इथे आम्ही पॉट तयार केलेला तो वाळवायला थांबलोय आणि अगस्त्य गेला निघून आम्हाला सोडून. बसा तुम्ही दोघं जण वाळवत, मी जाऊन फिरून येतो. हे वाळवून झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला गेलेलो. जेवायला खूप मस्त होतं. इथे सेल्फ सर्व्हिसच होती. आम्ही खूप लवकरच घरी निघालेलो. तिथे 6:30पर्यंतचा टायमिंग आहे. पण आमचं सगळं एक्सप्लोर करून झालेलं होतं आणि खूप जास्त झोप येत होती. तिथे असताना अगस्त्य 1 मिनिटही जागेवर बसत नव्हता. गाडीत आलेला तो तर झोपूनच. माझा अनुभव मेहर रिट्रीटबद्दलचा हा खूप चांगला आहे. तिथे खूप क्लिनिंग आहे, हायजीन आहे, जेवणाच्या बाबत वगैरे सगळ्याच ठिकाणी क्लिनिंग आहे. कुठेच घाण दिसणार नाहीये. प्राईसच्या हिशोबाने ही वर्थ इट आहे. जेवायचा त्रास नाही, नाश्त्याचा त्रास नाही. एकदम टेस्टी जेवण, नाश्ता सगळं काही मिळेल आपल्याला तिथे. आतासाठी बाय बाय. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.